है तैयार हम। आणि आता आम्ही ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता आम्ही तयार झालो आहोत। खरं तर मला आठवतं की फील गुड आणि शायनिंग इंडियाचा नारा दिला गेला होता आणि 2000 मध्ये सोनियाजींनी संविधान बचावची रॅली नागपुरात काढली होती आणि त्या रॅली इतकी मोठी रॅली होती आणि तो संविधान बचावचा नाऱ्यापुढं संविधानाच्या हक्कासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी जी रॅली काढली त्यामुळं मला वाटतं की शायनिंग इंडिया फील गुड सगळं वाहून गेलं आणि पुन्हा देशामध्ये परिवर्तन झाल्याचं संपूर्ण देशाने बघितलं आहे। आणि आजही याच विदर्भाच्या भूमीतून, कारण ती रॅलीसुद्धा नागपुरातच माननीय आमच्या नेत्या सोनियाजींनी केली होती आणि ती रॅली त्याची पुनरावृत्ती आज या मैदानातून या नागपुराच्या भूमीतून होते आहे। आणि आमचा नारा है तैयार हम। या देशाचं संविधान वाचवण्यासाठी, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी, शेतकऱ्याच्या हक्कासाठी, बेरोजगारांना न्यायासाठी आणि या देशातील हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी है तैयार हम हा नारा जो आहे की संविधान बचाओ देश बचेगा, डेमोक्रेसी बचेगी, हा जो नारा आहे तोच नारा आज घेऊन आम्ही तयार झालो आहोत आणि त्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे। फार तर 17-18 तासाचा वेळ आहे। तुम्ही सगळे बघतात की ही रॅली ओसंडून वाहणारी असेल। या रॅलीच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या लोकसभेचा बिगुलही कदाचित वाजला जाईल आणि कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ही रॅली ठरेल हा आम्हाला विश्वास आहे। फार मोठा इतिहास काँग्रेसचा, समर्पणाचा, देशाच्या उभारणीचा इतिहास हा काँग्रेसचा आहे। स्वातंत्र्यापासून तर जे समर्पण काँग्रेसने केलं आहे, 138 वर्ष जरी या पक्ष स्थापनेला झाले असेल तरी स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जी लोकशाही आणली ती काँग्रेसच्या एकूण योगदानामुळे आहे, हे कोणी विसरून चालणार नाही। त्याला जोड संविधानाची आहे आणि म्हणून मला वाटतं की ही रॅली निश्चितच आमच्या सोनियाजींच्या नाऱ्याप्रमाणे त्यांनी केलेली जी त्यांनी जे पाऊल टाकलं होतं तोच पाऊल आत्ता मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते राहुलजी यांच्या संघर्षामुळे ही रॅली नक्कीच एक देशभरामध्ये संदेश देणारी ठरेल हा आम्हाला विश्वास आहे। प्रमुख नेते येणार आहे, सोनिया गांधी स्वतः येणार आहे, राहुल गांधी प्रियंका, मल्लिकार्जुन खरगे साहेब येतील, राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या नेत्या माननीय सोनिया गांधी, माननीय राहुलजी, माननीय प्रियंकाजी, आमचे सर्व केंद्रीय नेते सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। देशातील आणि राज्यातून येणारे माजी आजी खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, स्टेटचे सगळे डेलिगेट्स सगळे डेलिगेट्स येणार आणि त्याबरोबरच माजी मुख्यमंत्री, आजी मुख्यमंत्री असे सर्व सीमेलगतच्या संपूर्ण भागातून भारतातून लोक येणारच। पण तेलंगणा, आंध्र प्रदेश, आपला छत्तीसगड, मध्य प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात काँग्रेस जन येणार आहेत आणि या रॅलीचे साक्षीदार होतील असा आम्हाला विश्वास आहे। भाऊ, भाजप आता टीका करते तुमच्या रॅलीवर की कार्यकर्त्यांना टिकवण्याचा केविलवाना प्रयत्न या सभेच्या निमित्ताने केला जातो। नाही, असं आहे की 2 राज्य जिंकल्यामुळं, 3 राज्य जिंकल्यामुळं त्यांना फार बळ आला असेल असं त्यांच्या त्या गरमीतून दिसते आहे। सत्तेची मस्ती आणि गरमी या बोलण्यातून त्यांचा दिसतो आहे। खरं तर महाराष्ट्रातही तेच केलं। ज्यांना दुसऱ्याची, म्हणजे नेहमी म्हणतो की ज्यांना दुसऱ्याची घरं फोडून स्वतःचं घर सजवणारी माणसं ते काय लोकांना संदेश देऊ शकतील। कार्यकर्त्यांचं बळ काय, कार्यकर्ता हा गेल्या म्हणजे 150 वर्षाचा काँग्रेसच्या इतिहासामध्ये 136 वर्ष झालेत। या चढ उतार, हार जीत काँग्रेसने खूप पाहिली आहे। अनेक दिवस वाईटही पाहिलेत, चांगले पाहिलेत असे। त्यामुळं हे खचणारा विषय नाही आहे आणि सत्ता हा काँग्रेससाठी सर्वोच्च नाही आहे। सत्ता ही सत्यासाठी आम्ही वापरली पाहिजे। सत्यासाठी आम्ही लढतो आहोत, सत्तेसाठी नाही। आम्ही लढतो आहोत या देशातील लोकशाहीसाठी, आम्ही लढतो आहोत गोरगरीब सामान्य माणसासाठी। सत्ता येईल जाईल
पण तो माणूस टिकला पाहिजे. उपेक्षित, शोषित, पीडित हा माणूस टिकला पाहिजे. या देशातील बहुजन टिकला पाहिजेत. या देशामधील लोकशाही टिकली पाहिजेत. त्यासाठी आम्ही लढतो. त्यांना काय जातीय विष पेरणाऱ्यांच्या डोक्यात हे खुळं येणं स्वाभाविक आहे. काँग्रेस एकीकडे बिगुल वाजवणार आहे, तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सुद्धा सूत्रे हाती घेतली असल्याची माहिती समोर आहे. नाही, कोण काय घेतो त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्हाला लढायचं आहे. आम्ही लढू आणि आम्ही ताकदीनं या देशातील संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढू. काँग्रेसचे जुने नेते सॅम पित्रोदा यांनी 2 मुद्द्यावर हात घातलेला आहे. एक की ईव्हीएम हे हॅक होऊ शकतं. ते टेक्नोक्रॅट आहेत. कम्प्युटर भारतात आणण्यासाठी त्यांनी मोठी क्रांती केलेली होती. त्याचबरोबर राम मंदिर हाच केवळ मुद्दा नाही, इतरही मुद्दे महत्त्वाचे आहेत असंही त्यांनी म्हटलं. नाही, 9 वर्ष काहीच केलं नाही, त्यामुळे राम शेवट उरतो. काही 9 वर्षामध्ये काय झालं, कुठल्या लोकांच्या याच्यामध्ये बदल झाला, काय मोठे लोकांच्या हिताचे निर्णय झालेत. नोटबंदीसारखे निर्णय घेऊन लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. GST लावून व्यापारी आणि सामान्य माणसाला होरपळून टाकलं. महागाई वाढवून गोरगरीब माणसाचा संसार उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हमीभाव दिला, दीडपटाचा आश्वासन दिलं. शेतकऱ्यांना ते मूळ किंमतही मिळत नाही, त्याच्या खर्चावर आधारित किंमत मिळत नाही. शेतकरी उद्ध्वस्त आहेत. रोजगारांच्या मोठ्या संधी दाखवल्यात, लालीपाप दाखवला, 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. पण आज रोजगार बुडवत आणला. कंत्राटी पद्धतीनं भरणं सुरू आहे आणि रोजगार संपवून टाकण्याचं काम झालेलं आहे. या एका राज्याचाच विचार केला तर 4800 कारखाने बंद पडले आहेत. नवे कारखाने उभारणीचं स्वप्न दाखवलं जात आहे. मग रोजगार आहे कुठे? हे सर्व विषय जे आहेत सर्वांना उद्ध्वस्त करणारे काम झालं आहे 9 वर्षात. आणि केवळ धार्मिक भावना भडकवून आणि प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागायचं एवढंच ठेवलं आहे. लोकांना धार्मिकता दाखवायची, धर्म दाखवायचा, धर्माची गोळी खरं म्हणजे ही डेंजर आहे. हे राजकारणात धर्म येता कामा नये. पण आता सगळंच गुंडाळले गेलेलं आहे आणि काही करू शकले नाहीत तर शेवट राम आठवला आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून सुद्धा पुन्हा एकदा आढावा घेऊन बैठका सुरू केल्या. नाही, सगळेच आढावा घेणार. शेवट अंतिम आढावा सगळे घेतात. बैठकाच्या पूर्वी की कुठल्या जागा काय आम्ही पण आढावा घेऊ तसा. आणि सगळे आढावा घेऊनच आपण आपल्याला कोणत्या उपयुक्त आहेत, कुठली आपली शक्ती किती आहे, कुठे आपला चांगला कॅन्डिडेट आहे आणि किती आपण जागा लढू शकतो, आपली नेमका पोषक वातावरण कुठे आहे, हे सगळ्या माहिती घेण्यासाठी आपल्या त्या जिल्ह्यातील नेतृत्वाला बसवून चर्चा करणं हे सगळेच पक्ष करतात. त्यात काही वावगा आहे असं मला वाटत नाही. वंचितकडून महाविकास आघाडीला प्रस्ताव देण्यात आला आहे. 12 जागेची मागणी केली आहे. किमान समान जागा द्याव्या अशी मागणी. ते इंडियाच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होईल आणि तिथे ठरेल. तो अधिकार राज्यांना नाही, त्यामुळे त्या बैठकीमध्ये चर्चा करू. पुण्यामध्ये अजित पवार गट विरुद्ध भाजप आणि सेना झालेली आहे. जे 800 कोटींचे कामं केलेलं आहे त्याला स्थगिती देण्याची मागणी सेना आणि भाजपने केली. नाही, ठीक आहे. ते शेवट ही सगळ्यांची तिघांची लढाई पैशासाठीच आहे. पैसे मिळवण्यासाठी, तिजोरी लुटण्यासाठी आणि आपला फायदा करून घेण्यासाठीच ही असंवैधानिक आणि अनैतिक युती केलेली आहे. त्या युतीला या पक्षांना कुठलाच आधार नाही, केवळ सत्ता हे सर्वोच्च एवढंच मानून त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे त्यांची भूमिका दुसरी काय असणार? जेवढं खाता येईल, जेवढं लुटता येईल, जेवढा गरिबांना उद्ध्वस्त करता येईल, जेवढा राज्याची तिजोरी साफ करता येईल एवढाच उद्देश आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. मी पहिल्या दिवसापासून तेच ओरडतो आहे. आज कर्ज काढून राज्य उद्ध्वस्त करत आहेत आणि कर्ज काढून स्वतःचं घर भरतायत. मराठ्यांसाठी आता ओबीसीत आरक्षण देण्यासाठी नवे निकष आणले जाईल अशी माहिती समोर येते. आणू देत. आता आमचं लक्ष आहे खरं म्हणजे सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे. कोणालाही अन्याय होता कामा नयेत. ओबीसीवर अन्याय न होता जे काही करतील तर त्याला आमचं समर्थन आहे. व्हीव्हीपॅटमुळे ईव्हीएम हॅक होण्याचा धोका संभवतो. नाही, ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भात मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो की मध्य प्रदेशातील एका BSPच्या उमेदवाराला 0 मत पडलं. याचा अर्थ काय? त्यांनी स्वतःचं मत दिलं नाही का कॅन्डिडेट असून, तो पण मत दुसऱ्याला दिला. हे सगळं जे आहे हे यातून स्पष्टपणे दिसतो आहे की कुठेतरी दाल में काला आहे. आता सिद्ध करावं लागेल, हा चॅलेंज आहे. आता सर्व यंत्रणा त्यांच्या पाठीमागे आहे. निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवून टाकली. आता स्वतःला त्यांनी तोही खिशात ठेवलेला आहे. यंत्रणा खिशात आहेतच. ज्युडिशरीवर प्रचंड प्रेशर आहे, दबाव आहे. अशामध्ये राज्यामध्ये अघोषित हुकुमशाही चाललीच आहे. फक्त ते घोषित नाही आहे, अघोषित आहेच. आणि अघोषित हुकुमशाहीचा परिणाम देशाला उद्याच्या काळात भोगावा लागणार आहे. त्यासाठी जर ईव्हीएममध्ये काही गोंधळ असेल तर त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी भाजप आणि छातीरोगपणे सांगावं की आमची लोकप्रियता आहे, आम्हाला लोक एवढा आमच्या मागे शक्ती आहे, ताकद आहे, तर मग घेऊन जाऊ द्या एकदा बॅलेट पेपरवर.
दूध का दूध पाणी होऊन जाऊ द्या, पण त्याच्यामध्ये ते टीका करत बसतील. भूमिका कुठली संशयास्पद अनेक पक्ष ज्यावेळेस मांडतात ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभा करतात, त्यावेळेस सत्ताधाऱ्यांची भूमिका ही असली पाहिजेत की आम्ही पारदर्शी आहोत, आम्ही इमानदार आहोत, जनता आमच्या पाठीमागे आहे हे दाखवून द्या. कांग्रेस की रैली होने वाली है नागपुर में, कैसा आयोजन है, क्या कहें, कितने लोग आने की उम्मीद है? नहीं, देखिए आयोजन तो बहुत बड़ा है और हम ये नहीं कहेंगे कि कितने लोग तो इतने आएंगे, हर रास्ता आपको लोगों से ही दिखेगा. यहाँ पे सभा में मंच पे सभा के स्थल पर भी आपको जो तैयारी दिख रही ये भव्य स्वरूप की तैयारी है. कांग्रेस का स्थापना दिन विदर्भ को मिला है मनाने का, ये हमारे लिए बहुत खुशी की और अभी गर्व की बात है. करीबन 103 साल के बाद ये चांस, ये संधि हमको मिली है. और आपको पता होगा कि 2000 में यहीं पे नागपुर में जब अटल बिहारी वाजपेयी की सरकार थी तो 2004 तक फील गुड और शाइनिंग का नारा चला था. उस वक्त संविधान बचाओ की रैली सोनिया जी के नेतृत्व में यहाँ पे निकली थी और उस वक्त देश में फिर से परिवर्तन हुआ और 2004 से 2014 तक कांग्रेस को फिर से सत्ता बहाल करने का काम देश की जनता ने किया है. आज भी हम संविधान बचाने के लिए, इस देश की डेमोक्रेसी बचाने के लिए ये दिन नागपुर में मना रहे और इसका संदेश पूरे देश में जाएगा और फिर से परिवर्तन होगा. यही तैयारी हम लोग कर रहे हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.